गौरी, तू जो पदार्थ करणार आहेस त्याचं नाव काय? मी कच्च्या पपईचा हलवा करते. बर, कच्च्या पपईचा हलवा? मी आतापर्यंत गाजराचा हलवा खाल्लाय, फॉर दॅट मॅटर मी त्या रताळ्याचा हलवा सुद्धा खाल्लाय, पण कच्च्या पपईचा हलवा तुम्ही कधी खाल्ला नसेल, मी कधी खाल्ला नाही. चला, म्हणजे कच्च्या पपईचा हलवा तू करणार आहेस, त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. कच्ची पपई किसून घेतली, दूध, ड्रायफ्रुट्स, साखर, तूप आणि वेलची पावडर. वा, लागणारं साहित्य अगदीच मोजकं आहे. रोज आपल्या घरात हे असतं. आणि कृतीला किती वेळ लागतो? 15 मिनिटं. मी लगेच होते जवळपास. ठीक आहे, आता सायली कृती करायची. काय करायचं सुरुवातीला? आधी तूप घालायचं. बर, जसं लागेल तसं. बरोबर. आपण आता पपईचा केस घालूया. बर, मगाशी तू सासूबाईंना मदत केली होतीस, आता सासूबाई तुला मदत करतायत. पण मला सांग सायली, की तुला असे वेगवेगळे पदार्थ खरंच करता येतात का? तू आत्ता हळूहळू शिकलीस, कारण तुला वेळही कमी मिळत असेल. आता वेळ कमी मिळतो, पण मी पदार्थ खूप आधीपासून काहीतरी वेगवेगळे ट्राय करत असते. तर गंमत अशी आहे की माझी भाची आहे, म्हणजे माझी मानलेली मुलगी आहे ती. तर ती जवळपास 3-4 वर्षाची असतानापासून, म्हणजे ती लहानपणापासून झी मराठी तर बघतेच, पण तिला आम्ही सारे खवय्ये खूप आवडतं. म्हणजे अगदी 3-4 वर्षाची होती तेव्हापासून. तर तेव्हा मी कॉलेजमध्ये होते आणि मग मी काही ना काही नवीन बनवत असायचे, तर ती अशी माझ्या बाजूला येऊन थांबायची आणि मग मी आम्ही सारे खवय्ये खेळायचो आम्ही. असा खेळ खेळायचा तुम्ही? म्हणजे लोक घर घर खेळतात, भातुकली खेळतात, आम्ही सारे खवय्ये खेळायचो. क्या बात है. ती मला बघून खूप खुश होईल आता याचं. वा वा, क्या बात. आणि आज खरंच मी आम्ही सारे खवय्ये मध्ये आले. आता पुढे काय करायचंय? थोडीशी परतून घेतली आपण ही. बर, आता आपण यात दूध घालणार. बर, थोडं दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं. बर, 5-10 मिनिटं. आता आपण एक वेगळा जरा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुमच्या हॉबीज काय आहेत? कारण सेटवरती आपला जितका वेळ कामात जातो त्याच्यापेक्षा बराचसा वेळ मेकअप करून आपण मेकअप रूम मध्ये असतो. मग अशा वेळेला तुम्ही वेळ कशात घालवता किंवा कशामध्ये खूप रमता? पहले तो सबसे पहले स्क्रिप्ट जो सीन है वो सबसे पहले प्रिपेयर कर लेते हैं सिंसियरली, कि जिस काम के लिए आए वो पहले कंप्लीट कर लें. और फिर उसके बाद मुझे थोड़ा पढ़ने का शौक है, तो थोड़ा पढ़ते हैं. फिर उसके बाद साइली और शिवा आ जाते हैं कमरे में, तो उनके साथ बातें. और फिर उसके बाद रिहर्सल्स, और फिर उसके बाद थोड़ी सी खाने की बातें. क्या बात है. आता आपलं दूध आटलंय, बरं, आपण साखर घालूया. पुरे इतकी साखर? हो. आता आपण वेलची पावडर घालू. बर, त्याच्यामध्ये आवडत असेल तर आपण केसर पण थोडंसं घालू शकतो ना? जरूर जरूर. आता आपण ड्रायफ्रुट्स घालूया. हे मात्र तू सडळ हातांनी घाल प्लीज. पूर्णच घालू? हो हो, अगदी, म्हणजे काही प्रश्न नाही. नाही, आपण नंतरही परत घालूयात वरतून. बरं, ठीक. आता हे याच्यात परतवण्यासाठी तेवढं. आता काय, याला फक्त जरा ढवळत राहायचं. हा, थोडंसं एक 5 मिनिटं शिजण्यापुरतं. बरं, झाकण ठेवायची गरज आहे? नाही. म्हणजे 5 मिनिटात तयार होईल आपला कच्च्या पपईचा हलवा, बरोबर? हो. फॅन्टास्टिक. आम्ही एक काम करतो, 5 मिनिटं हे छान असं तयार होऊ देतो, त्याचं प्लेटमध्ये सर्व करतो. तुम्ही पटकन पाहून घ्या कच्च्या पपईच्या हलव्यासाठी लागणारा हा रिकॅप. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय आला? काय
काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.